यांची अर्थसभेत एक वर्षांनी निवड केली आणि महाराष्ट्राचा कारभार योग्य रीतीने चालवण्याच्यासाठी कर्णधार पदाचे काम ज्यांच्या आपण सोपवलं ते आपल्या आघाडीचे नेते श्रीयुत उद्धव ठाकरे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे आता निश्चित झालंय. महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार आहे. 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरेंची एकमतानं निवड झालेली आहे महाविकास आघाडीच्या नेतेपदावर. उद्धव ठाकरे यांच्या निवडीचा ठराव आता मांडण्यात आला आणि एकमतानं उद्धव ठाकरेंची निवड झाली. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार आहे. 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न अखेर साकार होणार आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार आहे. 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. महिन्याभरापासून जो सत्ता संघर्ष सुरू होता तो आता संपायला आलेला आहे. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे आणि 5 वर्षांसाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. थेट जाऊयात या बैठकीत. विविध पक्षाच्या नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून केली आणि आम्ही या निष्कर्षाची आलो की ही जबाबदारी श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये होतं ते त्यांनी स्वीकारलं. मला आनंद आणखीन एका गोष्टीचा आहे की अनेक आमचे सहकारी मित्र खूपदा बाहेरून मार्गदर्शन करत असतात, आखाड्यात येत नसतात. आता आखाड्यात आलेलं आहे. त्यामुळे आखाड्यात आलेल्या व्यक्तीला आता काही सुटका नाही. पण त्याची सुटका नाही हे मी सांगत असताना तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या कामात यश मिळणं. याचा अर्थ महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी त्यांच्या कामामध्ये त्यांना पूर्णपणानं यश येण्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेलं असेल तर आज या प्रसंगाच्या नंतर महाराष्ट्राचा कारभार योग्य दिशेला नेऊन महाराष्ट्र देशाचं क्रमांक 1 प्रगतीशील राज्य हे बनवण्याच्यासाठी जी काही पावलं टाकली जातील त्या पावलांना आपल्या सगळ्यांची अंतःकरणापासून अखंड साथ असेल अशा प्रकारचा विश्वास त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने देतो. देऊ का? त्यामुळे आता हा विश्वास आपण देतो आणि त्यामुळं या विश्वासाच्या जोरावर त्यांच्याकडून या महाराष्ट्राच्या हिताची जपणूक निश्चित करणार होईल. काही लोक दुखावले, त्या दुखावर जे काही दुखावले त्यांचं दुःख सातत्याने व्यक्त होत आहे. देशाची सत्ता ही आज वेगळ्या विचाराच्या हातामध्ये. पण ठीक आहे, खूप वेळेला असं सांगितलं जातं की भारत सरकारची भूमिका काय आहे. देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना मध्यंतरी मी विनम्रतेने सांगितलं की आपण देशाचं नेतृत्व करताय. लोकशाहीमध्ये या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या विचार पद्धती आणि वेगवेगळ्या राजकीय शक्ती या काम करत असतात. लोकांच्या पाठिंब्यानं देशाचं नेतृत्व करणाऱ्या घटकांच्याकडून देश म्हणून बघितलं पाहिजे आणि उद्या महाराष्ट्राकडे सुद्धा
या देशाचा एक महत्त्वाचा हिस्सा म्हणून बघावं आणि त्याची मदत ही महाराष्ट्राला मिळावी आणि त्यासाठी या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली. मला असं वाटतं की त्या प्रकारची भूमिका त्यांच्याकडून बजावली जाईल आणि त्यामुळं जी एक लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती वेगवेगळी भावना केंद्रात आणि राज्यात असली तर त्याचं काय होईल तर त्याबद्दलचं काही फारसे चिंता करण्याच्या बद्दलची आवश्यकता नाही. आणखी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण त्याच्यामध्ये मी आज अधिक या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. उद्याच्याला साधारणतः जो काही कार्यक्रम होईल तो सकाळी 8 वाजता विधानसभेचं सत्र सुरू होईल. त्या 8 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुम्हा लोकांची शपथ घेण्याचा कार्यक्रम संपवला जाईल. तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर काही काळाच्यासाठी विधानसभा संस्थगित होईल. विधान संध्याकाळ ज्याला म्हणतात त्या विधानसभेचं कामकाज तहकूब होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ जे स्थापन झालेलं असेल त्या मंत्रिमंडळाच्या वतीनं पुढचा कार्यक्रम हा विधानसभेचा घेतला जाईल. तो लवकर घ्यावा लागेल कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारची विविध प्रश्नावरची धोरणं ही मांडण्याच्या संबंधीचं व्यासपीठ हे विधिमंडळ असतं आणि माननीय राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मुखातून या संबंधीची नीती ही मांडण्याच्या संबंधीचं काम करावं लागेल आणि त्यासाठी स्वतंत्र अधिवेशन हे बोलवावं लागेल. त्या संबंधीचा निर्णय त्यावेळेचं मंत्रिमंडळ करेल. आज या बैठकीच्या नंतर इथूनच आपले 3 प्रतिनिधी हे माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे जातील. आपल्या या तिन्ही आणि मित्र पक्षांच्या वतीनं जी काय आपली 160 165 संख्या झालेली आहे त्यांच्या वतीनं आपण माननीय राज्यपालांच्याकडं या पाठिंब्यावर या शक्तीवर आम्ही सरकार चालू इच्छितो. श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू इच्छितो आणि त्यासाठी श्री उद्धव ठाकरे यांना सरकार बनवण्याच्यासाठीचे निमंत्रण द्यावं. या प्रकारचा आपल्या सगळ्यांचा सामुदायिक विचाराचा मसुदा हा आजच त्यांच्याकडे पाठवला जाईल. माझी अपेक्षा अशी आहे की लोकशाहीचं संवर्धन करण्याच्यासाठी माननीय राज्यपालांच्याकडून त्या तुमच्या मसुद्याचा स्वीकार केला जाईल आणि तो स्वीकार करून जर त्यांच्या संमतीचं पत्र आलं तर त्यांना कळवलं जाईल की उद्याच्या 1 तारखेला 5 वाजता शिवतीर्थावर बरोबर आहे ना शिवतीर्थावर हा शपथविधीचा सोहळा त्या ठिकाणी केला जाईल आणि शिवताचं पुढे ना मला काळजी फक्त की शिवतीर्थाची जागा पुरेशी ठरेल करते त्या ठिकाणी शिवतीर्थावर हा सगळा सोहळा या ठिकाणी केला जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो महाराष्ट्रातला एक वेगळा बदल हा सर्व देशाला दिसेल तर नुसता सोहळा नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोहळा करण्याची परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं शासन आणेल अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो. त्यांना आमच्याकडे शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आघाडीच्या नेतृत्वाला या ठिकाणी हे शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. मला एका गोष्टीची खऱ्या अर्थानं आठवण आहे की आज बाळासाहेब असते तर त्यांना तर आम्हा लोकांना मनापासून आनंद देतो. गेल्या अनेक वर्षाचे आमचे व्यक्तिगत सलोख्याचे संबंध होते. बाळासाहेब, मी, जॉर्ज फर्नांडिस असे काही लोक होते की आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या मुक्त भाषेमध्ये काय बोलायचे ते बोलणं करण्याच्यामध्ये कधी काटकसर केली. बाळासाहेबांनी सुद्धा आमच्यावर या बाबतीत कधीही कमतरता शब्दांची निर्णय हे सगळे असलं तर व्यक्तिगत सलोखा कधी उभ्या आयुष्यामध्ये सोडला नाही. मला आठवतं की मी गेल्याच्या नंतर
मला भोजनामध्ये ज्या काही गोष्टी आवडतात या मीना त्यांच्याकडून, मीना बहिणींच्याकडून, ते त्यांना मा म्हणायचे, त्यांच्याकडून अतिशय प्रेमाने मिळायच्या. अनेक वेळेला असं व्हायचं की सभेमध्ये आम्ही एकमेकांचा समाचार घ्यायचो आणि संध्याकाळी मीना त्यांच्याकडून त्यासाठी जायचो. आणि हा एक प्रेमाचा ओलावा त्यांनी अखंडपणाने ठेवला. एक आगळं वेगळं अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं. मी नेहमी सांगतो की या देशामध्ये अनेक ठिकाणी, अनेक राज्यामध्ये अनेक मोठे नेते झाले, ते अनेकांना घडवत असतात. त्या घडवणाऱ्यांच्यामध्ये अनेक मोठ्या वर्गातले लोक खूप असतात. पण बाळासाहेब एक असे नेते होऊन गेले की अगदी लहानातल्या लहान समाजातला लहान कार्यकर्ता सुद्धा तो मोठा बनवण्याच्या संबंधीचं काम त्यांनी केलेलं होतं. मी पार्लमेंटमध्ये एकदा बोलत असताना सांगितलं, कशावर विषय निघाला त्यावेळेला अगदी मला औरंगाबाद शहरात होतं आणि औरंगाबादमध्ये आमचे एक सरकारी शोध खैले, काय त्यांचं नाव चंद्रकांत खैले. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना बघितलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, केंद्र सरकारमध्ये होते, पार्लमेंटमध्ये गेले अनेक वर्ष होते. जवळपास माझ्या अंदाजाने 30 ते 35 वर्ष संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि खैऱ्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर त्या ज्या समाजामध्ये जन्माला आले त्याची लोकसंख्या 2-3 हजार सुद्धा नाही. घरी कोणीही राजकीय पार्श्वभूमी असलेला असा घटक नाही. पण अशा सामान्य कुटुंबातल्या फार कर्तृत्व असलेल्या माणसाला ओळखून त्यांना राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर बसवण्याच्या संबंधीची किमया फक्त बाळासाहेब करू शकतात. आणि असे अनेक खेळ त्यांनी ठिकठिकाणी घडवले. अगदी जुन्या काळातले दत्ता नरवाडेंच्यापासून साध्या गिरण गावात राहणारे आणि मोठ्या मोठे वामन महाडिकांचे अनेक लोक आहेत की जे मला आठवतात. आणि ते केवळ बाळासाहेबांची दृष्टी आणि बाळासाहेबांचा व्यापक अशा प्रकारचा बघण्याचा दृष्टिकोन यामधूनच ते घडवले. आणि हे जे बाळासाहेबांनी उभं आयुष्यभर करून एक कर्तृत्वाची खाण असलेली अशी अनेक व्यक्ती आज ठिकठिकाणी उभ्या केला. माझी खात्री की ती परंपरा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुद्धा चालू झाली. आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या थरातल्या माणसाला सुद्धा हे राज्य माझं आहे आणि या राज्याचं नेतृत्व करणारे लोक हे माझ्या कुटुंबाच्या हिताची जपणूक करण्याचे अशा प्रकारचा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आमचे स्नेही आज हयात नाहीत पण त्याचं अत्यंत अंतःकरणापासून या ठिकाणी स्मरण करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.